एक्सप्रेसवेवरती निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत लोकांना 30-30 तास 32-32 तास अडकून पडावं लागलं। सगळेच हतबल झालेले होते। राज ठाकरेंनी याच वाहतूक कोंडीनंतर काही सवाल उपस्थित केलेत आणि सरकारला सुद्धा एक प्रकारे जाब विचारलाय। राज ठाकरे काय म्हणतात आपण पाहूया। सरकार प्रशासन अशा घटनांमधनं बोध घेतं का, हा खरबरीत सवाल राज यांनी उपस्थित केला। कालच्या घटनेसारख्या घटनांमध्ये काय काय उपाययोजना कराव्यात हे सरकारला ठाऊक आहे का? कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? राज ठाकरेंनी प्रमुख सवाल उपस्थित केलेत आणि त्यांनी काही मागण्या केल्यात की काल ज्या प्रवाशांकडून टोल वसूल झाला तो सरकारनं परत करावा। चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर संभाव्य घटनांचा कृती आराखडा लोकांसमोर ठेवावा। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी सुद्धा सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आणि सरकारला धारेवर धरलं। अंबादास दानवे आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की एक टँकर काय उलटतो आणि राज्यातल्या 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो। काय ही व्यवस्थेची अवस्था? उद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशी शरम ओढावण्यापेक्षा यावर शक्तीपीठ मॅननं उपाययोजना करायला हव्यात असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलेला आहे। फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत इतकं म्हणू नका असं म्हणत खोचक टोलाही लगावलाय। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 32 तासांची वाहतूक कोंडी झाली होती। आपण साधा 15-20 मिनिटं जरी ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो